सर मला तुमच्यापासून काय बी लपवायचं नाही. माझी हे लगीन करायची इच्छाच नाही. खरं मी अन्नपूर्णा आजींसाठी होकार दिली, तरी का कोणास ठाऊक माझं एक मन मला तुमच्या संग हे बोलण्यापासून थांबवतं. असं का होईल ते बी मला कळना झालं. कमी तुझा जर का नकार असेल ना तर तसं स्पष्ट सांग मला. मला नाही वाईट वाटणार. इनफॅक्ट तू जर नाही म्हणत असशील ना तर मीच नकार देईन या लग्नासाठी. आणि डोंट वरी, तुझ्यावर नाही ब्लेम येणार. मला माहिती आहे तू इथे कशासाठी आली आहेस, तुझे गोल्स काय आहेत, तुझं स्वप्न काय आहे. आणि प्रेम, लग्न या गोष्टी जबरदस्ती नाही होत. आणि तुझ्यावर जबरदस्ती झालेली मला कधीच चालणार नाही. मी काल माझ्या मनातलं सांगितलंय तुला. तू सुद्धा फायनल सांगून टाक सो दॅट नो. हो सर, मी तुम्हाला इथं भेटायला बोलवलं कारण मला तुम्हाला हेच सांगायचं का मला 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 हे साखरपुडा मान्य आहे. काय? तू तू खरं बोलतेस ना कमळी? मी हिच्यासमोर खरं बोलू शकत नाही. अन्नपूर्णा आजींच्या जीवाचा सवाल आहे. सॉरी, आय एम सॉरी. आय स्टिल कांट बिलीव्ह दिस. म्हणजे तू तू सुद्धा दूर हो, नाही तर तुझ्या डोक्यात घालीन. ऐकून तर घे. अनिका, दूर हो. माझ्यापासून दूर व्हायचं माझ्या. अनिका, दूर व्हायचं नाही तर मग मी हे स्वतःच्या डोक्यात घालीन. मी स्वतःच्या डोक्यात. प्लीज अनिका नको अगं असं करू. अनिका ऐक की, सोड. दूर हो. ते इकडे. वेळ लागलाय तुला? ओ लागलाय मला वेळ. तू बघतेस काय? हा, दगड आण आताच्या ताण. तिला शांत करा, पाणी पाजा जरा हिला. जा ना तू फर्स्ट. पण दगड आण. फर्स्ट एड आणतोय, पट्टी लावून घे. फर्स्ट एड आणतोय? याला फर्स्ट एड करशील? त्याचं काय करशील? राधिका, हे घे. मी तुझ्याकरता माझ्या चॉईसची साडी आणली. आपल्याला आता महाजनांच्या घरी जायचंय. ही साडी नेस. आता सगळेजण एंगेजमेंटच्या खरेदीला लागा. खरेदी करायची आहे का नवीन? नाही, मला वाटलं आता आपला नवरदेव इतका खुश आहे ना, तो आहे त्या कपड्यात सुद्धा साखरपुड्याला उभा आहे. साहेब खूप पानचट होत आहे. बस. हा, ठीक आहे. आता आमची जोक तुला पानसट वाटणारच ना, कारण काय तुझ्या आयुष्यात गोड कलरफुल वगैरे होणार आहे ना. आई तुळजाई, तुझाच आशीर्वाद हाय बघ. नशीब काढलं पोरीनं, तेव्हा एवढं भारी घर मिळतंय तिला. साधनाताई, थांबा. हे तुमच्या करता. अहो हे म्हणजे मला कशा पाय? असं कसं? तुम्ही आमच्या घरच्या मेंबर आहात. ही पोरं सगळी तुम्हाला मावशी म्हणतात ना, मग मावशीनी लग्नात मिरवायला नको का? बरं ऐका, आज एंगेजमेंटची अंगठी दाखवायची कमळीला, तर आमच्या बरोबर तुम्ही सुद्धा चला.
ठीक आहे बहिणी, ठीक आहे. मी माझ्या अनिकाला सगळं समजावून सांगते आणि तिची समजूत पण काढते. आणि तू म्हणतेस तसं ऋषी आणि कमळी यांचा साखरपुडा होऊ दे. राणी आजी तू अनिका, नाही बाळ, दोन मोठी माणसं बोलत असताना लहानांनी मध्ये बोलू नये. हा, तर वहिनी तू म्हणतेस तसं ऋषी आणि कमळी यांचा साखरपुडा होऊ देत, मान्य आहे, आनंद होईल आम्हाला. पण माझी एक अट आहे. अट? तुझं डोकं ठिकाणावर आहे ना कामिनी? हा साखरपुडा होण्यासाठी तुझी कुठली अट मान्य करायचा प्रश्नच येत नाही. बरं ठीक आहे, अट नको म्हणूया आपण असं म्हणूया, तुझं दुसऱ्या नातीवर पण खूप प्रेम आहे ना, ते दाखवण्याची तुला एक संधी आहे असं म्हणूया आपण. वहिनी, मला नेहमीच असं वाटत आलंय आणि आजही मला तेच वाटतंय की ही कमळी आहे ती तुझी मोठी नात नाही. आणि खरंच जर का ती तुझी नात असेल तर होऊ दे ना साखरपुडा, होऊ दे, आम्हाला काहीच अडचण नाही. वहिनी, नयनताराने तुला शब्द दिला होता की तिच्या मुलाचं तुझ्या मोठ्या नातीशी लग्न होईल म्हणून. पण आम्हाला अजूनही प्रश्न आहे की ही कमळी म्हणजे खरंच तुझी मोठी नात आहे का? हा तुझ्या लेखी असेल म्हणजे तुला निश्चितच असं वाटतंय की हीच आपली मोठी नात आहे म्हणून. पण ते अजून प्रूव्ह कुठे झालंय? नाही, आम्हाला काहीतरी ठोस पुरावा मिळायला पाहिजे ना. असा एखादा ठोस पुरावा हवा की बाबा हो कमळी तुझीच नात आहे, आम्ही मान्य करू ना, आम्हाला काय हरकत आहे, आम्हालाही आनंद वाटेल तिचं ऋषीबरोबर लग्न झालं तर. वहिनी बोल. आत्या, ज्या दिवशी कमळी या घरात आली होती त्याच दिवशी सगळे प्रूफ्स दिले होते ना, मग आणखी काय प्रूफ हवाय तुला? डॅड, त्या प्रूफवर आमचं बिलीव्ह नसेल तर? अनिका, मला बी आजींना सगळं खरं खरं सांगून टाकायचंय. टेन्शन ह्याचंच आहे का ते ऐकून त्यासनी परत झटका बिटका आला तर काय करायचं आपण?